एका रानातून एक ससा चालला होता. पण चालता चालता सशासमोर अचानक एक सिंह येऊन उभा राहतो. हे पाहून ससा मनातून खूप घाबरतो, पण तरीही चेहऱ्यावर हास्य आणत ससा म्हणतो, वनराज, माझी वाट का अडवली? सिंह गर्जना करतो आणि म्हणतो, मी तुला खाणार. ससा लगेच उत्तर देतो, तुझ्या अगोदर अजून एका सिंहाने मला अशीच धमकी दिली, मला खाणार म्हणून. मी कसा बसा माझा जीव वाचवून चालले होतो. हे कोण? सिंहाला आश्चर्य वाटले. त्याने सश्याला विचारले, ह्या जंगलात तर मीच एकटा राजा आहे. कोण आहे दुसरा सिंह? मला दाखव. ससा पटकन म्हणाला, चल माझ्याबरोबर. ससा निघाला. ससा सिंहानं घेऊन एका विहिरीजवळ आला. सिंहाने विचारले, कुठे आहे दुसरा सिंह? सशाने घाबरत उत्तर दिले, त्या विहिरी टोकावून बघ, मला तर बाबा भीती वाटते. सिंहाने विहिरी डोकावले. विहिरीत स्वतःचेच प्रतिबिंब पाहून तो चमकला आणि जोरात गर्जना करत म्हणाला, माझ्या रानात तू आला कसा? आत्ताच्या आत्ता निघून जा. त्याचेच प्रतिबिंब ते. सिंहाला वाटले हा काही जात नाही. तो रागात म्हणतो, थांब, येऊन तुझी खंडोई करतो. आणि सिंह मागचा पुढचा कुठलाही विचार न करता विहिरीत उडी मारतो आणि ससा आपल्या मार्गाने निघून जातो. एका गावात संजय आणि विजय नावाचे दोन मित्र राहायचे. ते दोघेही अतिशय जवळचे मित्र होते आणि नेहमी एकमेकांच्या सोबत राहायचे. एके दिवशी त्यांनी ठरवले की जंगलात फिरायला जाऊया. ते जंगलात गेले आणि बऱ्याच अंतरापर्यंत चालत राहिले. अचानक त्यांना समोरून एक मोठा सिंह येताना दिसला. दोघेही घाबरले आणि विचार करू लागले की आता काय करावे. संजयने पटकन जवळचे झाड पाहिले, चढायला सुरुवात केली. पण विजयला झाडावर चढताच येत नव्हते. त्याने विचार केला की मरणाचे सोंग घेणेच योग्य ठरेल. विजय जमिनीवर झोपला आणि श्वास रोखून ठेवला. सिंह त्याच्या जवळ आला आणि हुंगू लागला. विजयच्या काळजाची धडकन वाढली होती, पण त्याने शांत राहण्याचा प्रयत्न केला. सिंहाने विजयला काही वेळ हुंगले आणि मग काही न करता तिथून निघून गेला. संजयने झाडावरून उतरून विजयला विचारले, अरे सिंह तुझ्या कानात काय बोलला? विजयने थोडा वेळ शांत राहून उत्तर दिले. सिंहाने सांगितले की संकटाच्या वेळी खरे मित्र ओळखून येतात. सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती. आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती. आजोळी येऊन सुलभाला 2-3 दिवस झाले होते. दूरवर पसरलेला समुद्र, आंब्याच्या नारळी सुपारीच्या बागा, लालसर दगडाची घरे, लालबुंद माती, हे सर्व बघून ती चकित झाली. शेजारच्या सदाशिवशी आणि सुलभाशी तिची चांगलीच गट्टी जमली. तिघेजण खूप गप्पा मारायचे, खेळायचे. एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते. समुद्र पाहून सुलभा म्हणाली, केवढा मोठा आहे रे हा समुद्र. तू पाहिला नव्हतास? पाहिला होता, पण फक्त चित्रात. किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले. खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात ती खूप नाचली. तिथे सदाशिवचे 2 मित्र त्याला भेटले. पर्या ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता. सुलभा थबकली, पुलाकडे पाहतच राहिली. घाबरलीस? पक्का आहे तो सांकव. सांकव म्हणजे काय रे सदाशिव? अगं, सांकव म्हणजे पूल, 2 काठांना जोडणारा. सांकव सांकव.
सुलभाने शब्द मनात घोळवला. मुले सांकवावरून पलीकडे गेली. सर्वाबरोबर सुलभाही बिचकत बिचकत सांकवावरून गेली. सभोवतालच्या दाट झाडीतून येणाऱ्या पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते. आम्ही हे नेहमीच पुस्तकात बघतो, चित्रात बघतो, सगळं तसंच आहे सदाशिव. अगं सुलभा, आम्ही पण गाड्या, कारखाने, उंच इमारती चित्रातच बघतो. मुलांना भूक लागली. सर्व मुले झाडाखाली बसली. सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती. मित्रांनी भात आणि माशाचे कालवण आणले होते. सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती. नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली. तिला ती खूपच आवडली. मुले परत निघाली. परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आल्या. सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या. ती शाळेला दुमजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले. आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात. 5 मजली, 10 मजली. बापरे, म्हणजे चढा उतरायचा त्रास. दिवस सगळा त्यातच जायचा. नाही रे, वरच्या मजल्यावर जायला विजेचा पाळणा असतो. त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीमध्ये लिफ्ट असे म्हणतात. आपण फक्त उभं राहायचं. बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो. पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत. सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले. अरे सदाशिव, आमच्याकडं असते इमारतींची गर्दी, दुकानांच्या रांगा, दुकानापुढं माणसांच्या रांगा, वाहनांची गर्दी. आम्हाला घरातच खेळावं लागतं. कधी कधी आम्ही बागेत जातो. तुमच्याकडं शहरात किती गंमत असते नाही. आपण असं करूया, मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात, तसं तुम्ही आमच्याकडे या. शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन. माझी शाळाही दाखवीन. मी पण आईला विचारून ठेवतो, सदाशिवचा मित्र म्हणाला. आम्ही शहर बघितलं नाही, शहराकडे आलो नाही. तू खेडेगाव बघितलं नव्हतंस. आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का. सांकव या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता. धाडसी झुंगी. झुंगी 9-10 वर्षाची मुलगी. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आई बाबा शेतात काम करत. सायंकाळ झाली. झुंगी अभ्यास करत बसली होती. झोपडी बाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. तेवढ्यात कोकराचा ब्या ब्या ओरडण्याचा आवाज आला. तशी झुगी धावतच झोपडी बाहेर आली. तिला एक लांडगा दिसला. तो कोकराकडे येत होता. झुंगी घाबरली. क्षणभर विचार केला. ती झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्या झुंगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. पळा पळा लांडगा पळा. झुंगी जोर जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले. आईही आली. झुंगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. झुंगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. मास घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली. तिने भीमला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली. बबी शेजारी गेली व भीमला एकटे वाटू लागले. तो इकडे तिकडे रेंगाळला. मग तो सोप्यावर आला. खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले. त्यात गमतीच्या पुष्कळच वस्तू होत्या. हिरवी पारदर्शक काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे, निळ्या हिरव्या मण्यांचा झगा असलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली, अंग दाबताच पत्र्याच्या बटनामधून कुई करणारे रबरी बदक. पण त्या साऱ्यात भीमला फार आवडला तो रंगीत खडूचा डबा. त्याने 2 मोठे खडू घेतले व तो हलकेच माझघरात आला.
स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याचीच वाट पाहत थांबले होते. तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला. थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. इतक्यात आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला. आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती, काय ही गिजबिज करून ठेवली आहेस तू? ती थोड्या वैतागाने म्हणाली. ही गिजबिज नाही, सगळी चित्रे आहेत, भीम म्हणाला. पण त्याचा चेहरा उतरला. तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली, बरं, ही गिजबिज नाही, मग तर झालं. तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला. मग भीम खुलला व म्हणाला, हे राहुल हत्तीचं चित्र आहे. तो फिरायला निघाला आहे. या त्याच्या 2 घंटा. घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या. हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे हा हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले. ती म्हणाली, आणि ते दुसरं चित्र? अगं, हे आपलं घर नव्हे का? आश्चर्य दाखवत भीम म्हणाला, तू, बबी, बाबा, मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत. आईला वाटले, होय, सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे. घर इतके लहान होते की भीमला देखील वाकून आत जाता आले नसते. बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते. जागा कमी पडल्यामुळे आईला बबीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते. त्यापुढील चित्रात पुष्कळशा उभ्या रेघांचा गुंतवळा होता, पण त्याच्यात 4 गोल होते. म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात 40 मधून पाहत होते. मग बाजार होता, शाळा सुटली होती, 3 कोंबडे होते. पण आईला चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले. भीम कडेचे चित्र कसले ते सांगत होता. तेव्हा धपा धपा पावले आपटत बबी परत आली. फरशीकडे पाहताच सुरकुतल्या आणत नाक उंचावून ती म्हणाली, काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू? भीमने तिच्याकडे रागाने पाहिले. तो चित्राकडे वळला. त्या चित्रात काड्याप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती व डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेण्या दोन्ही बाजूला ताठ होत्या. तिच्या हातात दप्तर होते. ही आहे बबी, ती शाळेतून आली आहे, भीम म्हणाला. अशा वेळी आई नेहमी बोटांनी ओठ झाकून घेत असे. ती म्हणाली, पण तिच्या पायावर काय आहे ते? बबीकडे पाहत भीम म्हणाला, तिच्या पायावर एक बेडकी आहे. त्यावर बबीने दनादना पावले आपटली व ओरडून ती म्हणाली, आत्ताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ. मग बस गाडग्यासारखं तोंड करून. मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ, भीम म्हणाला. भीमचे शब्द ऐकताच बबी एकदम आकसली आणि नाक उंचावत त्याला वेडावून दाखवत आत गेली. तिथून ती पुन्हा ओरडली, बकासूर. आता आई सुद्धा जाण्यासाठी वळली, पण भीमने तिला थांबवले व म्हटले, आई, आणखी एक चित्र मी तुला काढूनच दाखवतो. एका फरशीवर त्याने एक उभी रेघ काढली. त्यावर डोके काढले, गुडघ्याखाली पोहोचणारे हात काढले. त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या बोटांच्या जागी लहान रेघा आल्या. मग भीमने पुन्हा रेघा ओढून एक मुलगा दाखवला. अनेक गोल काढत त्याने त्याचा एक ढीग दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले. आता हे काय आहे? तिने विचारले. अगं, हा मी भीम नव्हे का? आणि ती तू आई आहेस. तू ढीगभर लाडू केले आहेस आणि तू भीमला एक एक नव्हे 2 लहान लहान लाडू देत आहेस, भीमने समजावून सांगितले. आता मात्र आई मोठ्याने हसू लागली. ती म्हणाली, असं आहे का हे चित्र? लब्बाड चित्रकार, आई भीमला लाडू देत आहे का? छान. मग तिने डबा उघडला आणि भीमला 2 लहान लाडू दिले. हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ, ती म्हणाली.